हाय फ्रेंड्स, माझं नाव अदनान पठाण आहे आणि आज आपण शिकणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे चालू भूतकाळ याची व्याख्या आहे। या काळाचा उपयोग भूतकाळात एखादी गोष्ट पूर्ण झालेली आहे यासाठी या काळाचा उपयोग करतात। समजा एखादी गोष्ट भूतकाळात पूर्ण झालेली आहे त्यासाठी या काळाचा उपयोग करतात। तर विद्यार्थी मित्रांनो, याचं स्ट्रक्चर आहे ते आपण पहिले समजून घेऊ। स्ट्रक्चर असं आहे, स्ट्रक्चर असं आहे। सगळ्यात पहिले सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्याच्यानंतर हेड, त्याच्यानंतर V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट। हे आपलं स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस हेड प्लस V3 त्याच्यानंतर ऑब्जेक्ट। समजलं इथपर्यंत? आता आपण एक एक्झाम्पल घेऊ। समजा सब्जेक्ट हा आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नेम काही असो, आपल्याला हेल्पिंग वर्ब हॅडच घ्यायचा आहे। तर आता एक एक्झाम्पल घेऊया। मी गावाला गेलो होतो। तर आपला स्ट्रक्चर पहा इथे, मी म्हणजे सब्जेक्ट काय आय म्हणजे मी, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅड, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप जाणे काय म्हणतात गो, तिसरं रूप काय गॉन, त्याच्यानंतर काय ऑब्जेक्ट काय आपलं गावाला टू विलेज, मी गावाला गेलो होतो। आय हॅड गॉन टू विलेज। आता दुसरं वाक्य घेऊ। वाक्य आपलं असं आहे, तो क्रिकेट खेळत होता। आता सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट। तर तो म्हणजे सब्जेक्ट, तो म्हणजे काय ही, त्याच्यानंतर काय हॅड, त्याच्यानंतर काय वर्बचं थर्ड फॉर्म काय खेळणे काय म्हणतात प्लेचं थर्ड फॉर्म काय प्ले, त्याच्यानंतर काय ऑब्जेक्ट काय क्रिकेट। काय झालं वाक्य, तो क्रिकेट खेळत होता। ही हॅड प्लेड क्रिकेट। आता तिसरं वाक्य घेऊ। वाक्य काय आपलं, रोहनने आंबा खाल्ला होता। तर सब्जेक्ट काय आपलं रोहन, त्याच्यानंतर काय हॅड, रोहन हॅड, त्याच्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म म्हणजे क्रियापद तिसरं रूप। तर काय खाणे खायला काय म्हणतात इट, इटचं थर्ड फॉर्म काय इटन, त्याच्यानंतर काय ऑब्जेक्ट काय आंबा, समजलं पर्यंत? रोहनने आंबा खाल्ला होता, रोहन हॅड इटन अ मँगो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकलो पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे चालू भूतकाळ। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ओके, बाय।